कारण शेवटी काय पाण्याचा फरक असतो, रस्सा वगैरे एकदम मालवणी स्टाईलचा मिळतोय. जेवणाचा पुरेपूर आनंद घेणं म्हणजे काय असतं. भाकऱ्यांमध्ये आणि थापलेल्या भाकऱ्यांमध्ये फरक. मटन मधले सगळे प्रकार ती ट्राय करून झाले. किती वेळा ना अनलिमिटेड त्याच्यापेक्षा ना त्याच्यापेक्षा बाकी कुठल्या थाळीमध्ये नाही, पण धनगरी थाळीमध्ये आहे. तुम्ही सांगितलं म्हणजे 100% फ्रेशच असते. तिखट आहे खरडा आहे ना ते. आणि इकडे आहे स्पेशल मस्त असं मटन आलेलं आहे. किती बघा स्पेशल दिलं आहे क्षमस्व. तांबडा पांढरा रस्सा मस्त वरपणार आहोत. लग्न झालेले लोक आपले. हाय. तर आत्ताच तुम्ही बघितलं आम्ही जस्ट लँड झालो आहे कोल्हापूरला. म्हणजे आम्ही कोल्हापूरला आलो आहे. आणि आम्ही कोल्हापूरला का आलो आहे तर बायकोने इच्छा केली की बाबा आज आपला तांबडा पांढरा रस्सा खायचा आहे. आणि तांबडा पांढरा रस्सा म्हटलं की कोल्हापूर, आणि कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा. आता एवढं खायला येणं कोल्हापूरला ठाण्यावरून ऑलमोस्ट 382 किलोमीटर बघितलं तुम्ही. आता इथून ठाणे 382 किलोमीटर आहे. म्हणजे येणं जाणं परवडत नाही. बायकोची इच्छा आता काय करणार ना. पण शेवटी काय बायकोची इच्छे पुढे आपल्याला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे लग्न झालेले लोक आपल्याशी रिलेट करतात. तर ठीक आहे आता आलो तर आहे कोल्हापूरमध्ये. आता कोल्हापूरमध्ये येऊन मस्त की तांबडा पांढरा रस्सा खायचा आहे आपल्याला, एन्जॉय करायचं आहे, मस्तपैकी मटण आणायचं आहे कारण मटण मॅडमना खूप आवडतं. आता बसायला सस्पेन्स करायला सांगून टाकतो. बोललीस बघा बायकांच्या ना पोटात काय राहत नाही. तर सस्पेन्स असं काय नाही. आमची इच्छा तर तांबडा पांढरा खाण्याची आहेच. तुझी इच्छा नाही का तांबडा पांढरा आहे? बघा हिला तांबडा पांढरा रस्सा खायचाच होता आज आणि तिने इच्छा जाहीर केली. पण आता आपण तर कोल्हापूरला तर जाऊ शकत नाही लगेच उठून. एवढं 400 किलोमीटर जायचं. मग आता काय झालं आहे आम्ही कोल्हापूरला ठाण्यामध्ये आणले. म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये झालं आहे कोल्हापूर. तर आता आम्ही कुठे आलो काय आलो ते सगळं तुम्हाला आता कळेल. बाकी सर्व डिटेल पण देईल. पण आता आम्हाला जाम भूक लागली आणि आता आम्ही कोल्हापुरीच खाणार आहोत. मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा मस्त वरपणार आहोत आणि मस्तपैकी तर कुठे आलो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे पुरेपूर कोल्हापूर आणि आम्ही आलो तिथे मस्तपैकी तांबडा पांढरा रस्सा एन्जॉय करायला म्हणजे कोल्हापुरी मटण खायला. तर चला आता अक्षता आतमध्ये गेली. आयुष ऑलरेडी जाऊन बसलं. त्यांनी प्लॅनिंग करत असेल काय ऑर्डर करायचं ते. तर चला आपण पण जाऊ आणि मस्तपैकी ऑर्डर करून ताव मारू आणि तुम्हाला पण सांगतो कसं आहे त्याची टेस्ट वगैरे सर्व. आणि या जेवण तयार आहे. आपल्या गावाकडचं वाटलं सांगलीकडचं. आपण सांगलीचे आहोत ना. हॉटेलचं ॲम्बियन्स आहे म्हणजे सिटी. ऑलमोस्ट 10 ते 12 टेबल आहेत म्हणजे 40 ते 45 लोकांची बसायची सोय आहे. आणि हे बघा हे पुरेपूर कोल्हापूरचं मेनू बघून घ्या. स्पेशल थाळ्या आणि सर्व रेट तुपातल्या थाळ्यांचे. आणि इकडे आहेत त्या आपल्या नॉर्मल थाळ्या म्हणजे मटनच्याच आहेत म्हणजे तुपातल्या नाही. बघा यांचे रेट बघा. आणि ऑलमोस्ट सगळे 490 रुपयेच आहेत. धनगरी, फ्राय, रस्सा थाळी, खरडा थाळी आणि किड्स थाळी पण आहेत. आणि किती बघा स्पेशल दिलं आहे क्षमस्व. एक थाळी दोघात शेअर करू नये. मटन फ्राय थाळी, आता आयुष तिथं ऑर्डर मटन धनगरी थाळी, एक खरडा, एक मटन खरडा आणि पापलेट, एक तर आता आमची ऑर्डर गेलेली आणि चौघांनी 4 वेगवेगळ्या थाळ्या ठरवून नाही पण झालेल्या आहे. जसं धनगरी झाली आहे, मटन स्पेशल झाली आहे, आपली एक फिश थाळी झाली आहे, चिकन थाळी कोणी मागवली नाही. सगळ्यांनी मटन खायचं कोल्हापूरचं स्पेशल मटन आणि एक आपली खरडा थाळी. अशा 4 थाळ्या झालेल्या आहेत. आता बघूया थाळीमध्ये काय काय येतं वगैरे सर्व मी तुम्हाला दाखवतो. चिकनच्या थाळी पण आहेत बघा या सर्व 440 रुपये. कोणती पण घ्या. बाकी किड्स थाळी पण आहे. आणि सगळ्यांमध्ये ना आयटम बाकीचे सेम असतात. फक्त जे पुढे आहे ना जसं चिकन मसाला थाळीमध्ये चिकन मसाला, फ्रायमध्ये फ्राय, धनगरीमध्ये धनगरी आणि चिकन रस्सामध्ये चिकन रस्सा असं हे एवढंच फरक होईल. म्हणजे मटणामध्ये पण सेम. बाकी सर्व सेम असतं पण एक पहिला आयटम फक्त चेंज होतो. असं फ्राय असेल तर फ्राय, धनगरी असेल धनगरी. हे बघा हे सर्व आपलं इथे मटन फ्राय मस्त असं मटण आलेलं आहे. हे बघा हे आहे आपलं खरडा, मटन खरडा स्पेशल थाळी.
आणि याच्यामध्ये काय काय बघा, मटण खरडा आहे, मटण खरडा, मटण किमा, मटण खिमा, तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, हा बघा, हा तांबडा रस्सा आणि हा पांढरा रस्सा, तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी. म्हणजे आयुषने तांदळाची भाकरी मागवली आहे म्हणून तांदळाची भाकरी. आणि ही कोशिंबीर. आणि ही कोशिंबीर म्हणजे कांदा आणि लिंबू. त्यातला हा तांबडा पांढरा तुम्हाला अनलिमिटेड मिळेल, हो. कळलं का? आणि हा किमा आणि हे अनलिमिटेड मिळणार नाही, हे पण अनलिमिटेड मिळणार नाही. आता ही अशी आहे खरडा थाळी. जाऊ दे, आयुषला कंट्रोल होत नाही. आणि त्याला भूक लागली आहे जाम, त्याला खूप वेळ कंट्रोल केला मी व्हिडिओच्या ह्याच्यात. आणि इकडे आहे आपली फ्राय थाळी, मटण फ्राय. हे बघा, मटण मटन फ्राय फ्राय. हे मटन फ्राय किती पीस आहेत तरी पण? 5-6 पीस. असते. हा 5-6 पीस आहेत मटन फ्राय. तांबडा पांढरा मटण बाकी तर किमा. सेम दिसतंय Same, मला. same, बघा same. तांबडा पांढरा आणि हे किमा. बाकी हे बघा, मागतं भाकरी आहे ती आपली ज्वारीची. त्याने ज्वारीच्या भाकरीची ऑर्डर दिली म्हणून ज्वारी. कर ना तुझं. तुम्हाला ऑप्शन असतं ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी. आणि इकडे आहे स्पेशल, ही बघते इकडे तिकडे, तिला पण सुरुवात करायची. काय स्पेशल आहे बघा इकडे, पापलेट केवढ्या बघा. अरे ते विते एवढ्या आहे का बघ जरा, आहे का? आहे पापलेट चांगल्या साईजचं आहे. आणि हिने मागवली चपाती. बघा चपाती कशी, स्क्वेअर. हे बघा स्क्वेअर चपाती, स्क्वेअर. आणि ह्या 2 चपात्या आहेत ना, बघा ह्या 2 चपाती येतील तुम्हाला. सोबत मच्छीचं सार आहे आणि ही सोलकढी. आणि हे आणि हे काय आहे? हा जवळ आहे. जवळा. हा बघा, जवळाची चटणी आहे, ग्रीन कलरमध्ये जवळाची चटणी. आता आयुष काय करतोय, खरडा मटण. तिखट आहे, खरडा आहे ना, खरडा आहे ना म्हणून तिखट आहे. आणि हे बघा, ज्याच्यासाठी आपण इथपर्यंत आलोय, मॅडमला पियायचा होता पांढरा रस्सा. छान आहे. हा? म्हणजे पांढरा रस्सा तरी छान आहे. आणि हे आहे फ्राय मटण. छान आहे, चांगलं. आणि आता हा तांबडा रस्सा. हां, चांगली टेस्ट. आणि हा बघा, आपण आता तांबडा रस्सावर ताव मारतोय. तिखट आहे आयुष? तांबडा रस्सा तिखट नाही आहे ना. आणि पांढरा तर काही तिखटचा प्रश्नच येत नाही. बाकी तुला खरडाच फक्त काय तिखट लागलं थोडंसं. आणि ते किमा नॉर्मल आहे किमा. बाकी किमाची चव कशी आहे? चांगली आहे ना. अक्षता आता खाते पापलेट. छान आहे. फिश फ्रेश पण आहे. फ्रेश पण, फिश फ्रेश पण आहे. मी सांगितलं म्हणजे 100% फ्रेशच असतं. पापलेट आहे फ्रेशमध्ये एकदम. आणि इकडे बघा, ही आहे थाली आपली धनगरी मटण थाली. त्याच्यामध्ये काय काय दाखवते बघा. त्याच्यामध्ये हे आहे तुम्हाला धनगरी मटण. जे बघा हे आहे ते 4-5 पीस आहेत. पण त्याच्यासोबत स्पेशल काय माहिती आहे का, बघा ही वजडी. याच्यामध्ये तुम्हाला वजडीचा ऑप्शन असतो धनगरी थाळीमध्ये. बाकी कुठल्या थाळीमध्ये नाही आहे, पण धनगरी थाळीमध्ये आहे. बाकी सेम आहे सगळं, तांबडा पांढरा कांदा लिंबू. आता मी जरा सुरुवात करतो जेवणाला. त्यांचं ऑलरेडी सुरू झालं आहे. मी सांगतो तुम्हाला धनगरी मटण कसं आहे ते. चांगलं आहे तिखट. आणि मला वाटतं धनगरी जरा झणझणीत असं आहे, हळूहळू लागतं. आता घालायला नाही लागलं, पण नंतर हळूहळू थोडंसं तिखट आहे, बऱ्यापैकी तिखट आहे. बघा हे मटण चांगलं शिजलेलं मस्त मटण. आणि कसं लागतं म्हणण्याचं चांगलं. ते थोडं स्पेशल आहे ना. तू किमा खाल्ला का? हां, चांगलं आहे. त्याने तर वजडी ट्राय करतो. वजडी भरपूर दिवसांनी करतो वजडी. आणि त्याच्यापेक्षा ना, त्याच्यापेक्षा वजडी एक नंबर. तांबडा रस्सा असा त्याचा आवाज आला पाहिजे. सारा आहे तिखट, म्हणजे एकदम नॉर्मल आहे, रेग्युलर. बिलकुल जसा झणझणीतपणा नाही आहे त्याला. तेवढा थोडासा हवा होता तिखट, जरासा ठसका लागायला पाहिजे होता. आणि हा आपला पांढरा रस्सा. हा जो तुम्हाला माहिती आहे स्वतः तिखट नसतं जरा पण हा पांढरा रस्सा पण भारी आहे. बाकी ओव्हरऑल भारी आहे, पण वजडी एक नंबर आहे. आणि बघा इकडे त्याच्यासाठी आले नाही यात तिथं स्पेशल तांबडा पांढरा रस्सा. इथं संपलेला आहे वाटतं पूर्णपणे. दुसरा राऊंड सुरू झाला आहे तांबडा पांढऱ्याचा. त्याच्यासाठी स्पेशल आम्ही हॉटेलमध्ये आलो पुरेपूर कोल्हापूरमध्ये. तांबडा पांढरा किती वेळा ना? अनलिमिटेड. अनलिमिटेड
बाकी वजडी एक नंबर आहे धनगरीपेक्षा. धनगरी तेवढं तिखट नाही पाहिजे तेवढं, पण वजडी एक नंबर आहे. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तिकडे आम्ही बनवून देऊ शकतो. म्हणजे असं तुम्ही सांगितलं तिखट पाहिजेच पाहिजे तर मिळतं पण हो भेटेल सोबत इडली. बघा. म्हणजे तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल स्पायसी, जसं आता मला हे कमी थोडंसं तिखट लागलं, थोडं अजून पाहिजे होतं हे तांबडा रस्सा होता. त्यांनी मला वाटतं ठाण्याच्या हिशोबाने थोडं कमी तिखट बनवलं असेल. बाकी चव तर भारी आहे. तुम्हाला अजून स्पायसी पाहिजे असेल तर तसंही बनवून मिळेल, पण जे सध्या आहे ना ते एकदम परफेक्ट स्पायसी आहे. जास्त ओव्हर नाही आहे आणि कमी नाही आहे. बाकी चला आता सध्या सगळे तुटून पडले जेवणावरती. आणि हिचा इकडे तर काय रस्सा, सोलकढी, पापलेट. ही थाली जी आहे ना ही तुमची 530 रुपीज आहे. मेनूमध्ये ॲज पर साईज लिहिलेली असते, पण आज तिचा रेट आहे 530 रुपये. त्याच्यामध्ये बघा हे एवढं सर्व आहे, पण याच्यात अनलिमिटेड तुम्हाला काय नाही. मला वाटतं मिळाली तर तुम्हाला एक ही जवळची चटणी मिळेल अनलिमिटेड. आणि रस्सा ठीक आहे तुम्ही थोडाफार घेऊ शकता, कारण राईसाठी तर लागेलच आपल्याला. बघा अक्षता आता ना वजडी ट्राय करते. वजडीची टेस्ट पण छान आहे. छान आहे ना. मी अजून किमा ट्राय नाही केला आहे, पण किमा चांगला लागला की वजडी चांगली लागते. वजडी ना बोललो ना, वजडी एक नंबर आहे वजडी. हे बघा. आणि मस्त असं पूर्ण डिश भरून आली होती. अरे तुला कुठला आवडला? धनगरी. तू सगळं ट्राय केलं? अरे सर्व झाडांमध्ये हात मारलेला आहे. बघा ना हिने मागवली फिश थाळी आणि मटनमधले सगळे प्रकार तिथे ट्राय करून झाले. पाण्यात शिजवलेलं आहे ना हो हे मटनच्या सूपमध्ये पैसे. हा मटनच्या सूपमध्ये शिजवलेला, म्हणजे अळणी सूपमध्ये. त्या अळणी आपण सपाक जे बिना मसाल्याचं मामा बिना मसाला हा तिखट नसतं त्या पाण्यामध्ये शिजवलेला हा इंद्रायणी राईस येतो आपल्या थालीबरोबर, किंवा प्लेन राईस. आणि किंवा प्लेन राईस येतो. म्हणजे दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे. नाही साधा रेग्युलर. दोन चपाती. दोन चपाती. हा असं तुम्हाला इंद्रायणी राईस पण येईल थाली बरोबर, किंवा मग तुम्हाला प्लेन राईस पण येईल. तो इंद्रायणी नसतो आपला रेग्युलर राईस, प्लेन राईस. भाकरीपेक्षा ना चपाती बरोबर अजून छान लागते. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की चपाती बेटर आहे भाकरीपेक्षा. म्हणजे भाकरीला ती अशी हे नाही आपल्या गावच्या सारखी नाही लागत, ही वेगळीच लागते भाकरी एकदम नॉर्मल. त्याच्यानंतर आपण काय करतो हे लाटलेली भाकरी. बाकी सध्या आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते तांबडा रस्सा. काही एक नंबर एक नंबर. इंद्रायणी राईस ना, इंद्रायणी राईस आहे हे त्यांच्या अळणीच ना, मटन अळणीमध्ये असं बनवलेला इंद्रायणी राईस. आणि भरपूर ओके. बघा जेवणाचा ढेकर जेवणाचा पुरेपूर आनंद घेणं म्हणजे काय असतं. सुरुवात कशाने केलेली तू? मटन फ्राय थालीने. आणि त्यानंतर बघा हळूहळू काय आलं आहे. मटन फ्राय तर पूर्ण सगळं संपलेलं आहे. सोबत हे बघा पापलेट पूर्ण एंड. सारातला मच्छी. आणि सारातली ती कुठली मच्छी होती? बांगडा होता. ते सार पण आहे सोबत इंद्रायणी राईस पण आहे. जो रस्सा आहे ना तो सेम म्हणजे आपल्या मालवणी पद्धतीचाच आहे. म्हणजे मालवणी पद्धत काय तुला फरक नाही वाटला? म्हणजे पुरेपूर कोल्हापूरमध्ये येऊन पण मालवणी चांगलं मिळालं असं तुला म्हणायचं? मच्छीचा रस्सा कोल्हापूर म्हटलं की म्हणजे वेगळं येतं ना पद्धत थोडी. पण त्यांनी सांगितलं की कोल्हापूरच्या मसाल्यामध्ये बनवलं आहे. नाही पण मला टेस्ट तशीच वाटते जसं आपण घरी बनवतो ना, तिखलं कसं बनवतो तसं. ओके तिखल्यासारखं लागलं एकदम बारीक. ओके. बाकी ओव्हरऑल टेस्ट कशी वाटली तुला? छान आहे. बाकी थोडासा राईसने डिसअपॉइंट केला आपल्याला इंद्रायणीचं. मे बी आपल्याला ती सवय नसेल. म्हणजे कसं आवडत असेल प्रत्येकाला, मला थोडंसं स्पेशल कारण तुम्ही बाकी दुसरा कोणी आला तुम्हाला आवडू शकतं म्हणजे आला तरी इकडे. हा काय प्रॉब्लेम. बाकी मटणाबद्दल काय मत आहे तुझं? एक नंबर. बाकी सगळं छान आहे. आणि वजडी कशी होती? वजडी खरंच छान होती वजडी पण. ओके. फक्त हा राईस आणि भाकरी जशी आपली आहे ना तशी नाही आहे, पण ओके. पण त्याच्यापेक्षा चपातीबरोबर खाल्ल्यानं ताणी छान लागली. त्या भाकऱ्यांमध्ये आणि थापलेल्या भाकऱ्यांमध्ये फरक पडतो. हां. बाकी चपाती बरोबर टेस्ट एवन लागली ना एकदम. आणि चपातीची साईज पण बऱ्यापैकी मोठी होती. हां घडीचे आहे. हां 2 चपाती येतात आपल्या एका ताटामध्ये. एका ताटात 2 चपाती इनफ होतं, कारण कसं होतं आपण तांबडा आणि पांढरा असं पीत राहतो ना. आणि मला विचारणं आलं तर माझं धनगरी मटण एक नंबर होतं, पण स्पेशली मी जसं तुम्हाला बोललो वजडी एक नंबर. बाकी जेवण आता आमचं झालेलं आहे. आता बिल आलेलं आहे, बिल पे करूया. बघा हे आमचं बिल आलेलं आहे. बघा हे रेट सर्व तुम्हाला दिसतील. बघा असं बिल होतं का कोणाचं? एक्झॅक्ट राऊंड फिगर ना कम ना जादा 1 रुपया पण. तर ठीक आहे मित्रांनो, आत्ताच आम्ही कोल्हापूरमधून म्हणजे पुरेपूर कोल्हापूरमधून घेऊन बाहेर पडलेलो आहोत. आणि तुम्ही बघितलात आम्ही 4 थाळ्या मागवल्या. चारीचा पूर्ण आस्वाद आम्ही चौघांनी पण घेतलेला आहे. जेवण भारी होतं. म्हणजे मटणाबद्दल तर काहीच डाऊट नाही. फक्त आम्हाला जो आवडला नाही म्हणजे अक्षतात बोलली इंद्रायणी राईस, तो थोडासा तुम्ही तो व्हाईट राईस मागू शकता, ऑप्शन आहे तुमच्याकडे. बाकी इंद्रायणी राईस कोणाला आवडू शकतो, कोणाला आवडू नाही शकत, त्याची चॉईस आहे.
बाकी मटण पण एकदम भारी होतं, चांगलं होतं. मच्छी तर अक्षताला एकदम जाम आवडली. मच्छी थाली पण चांगली आहे, म्हणजे रस्सा वगैरे एकदम मालवणी स्टाईलचा मिळतोय. टेस्ट चांगली वाटते. हां, टेस्ट चांगली वाटली. कुठलीही गोष्ट खायला चांगली लागली की भारीच असते. जसं अक्षताने सांगितलं, भाकरीच्या ऐवजी चपातीमध्ये जास्त भारी लागलं एकदम. बाकी तुम्हाला कशात भारी लागेल हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, जर कोणी येत असेल आपला व्हिडिओ बघून तर. बाकी मी रेकमेंड करेन की या, मस्तपैकी एन्जॉय करा. आणि स्पेशली तांबडा पांढरा रस्सा चव भारी होती. मी पर्सनली स्वतः 4 वाटी रस्सा पियालो तांबड्याचा, आणि पांढरा रस्सा पण पियालो 3 वाटी. म्हणजे मला आवडलं पर्सनली. मी रेकमेंड करेन की या, चव चांगली आहे. एकदम प्युअर कोल्हापुरी असं नाही होणार, कारण शेवटी काय पाण्याचा फरक असतो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला पुरेपूर कोल्हापूरचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ आपले येत राहतात. आपले व्हिडिओ आले की लगेच बघा. असेच चांगले चांगले ठिकाणं आपण एक्सप्लोर करत असतो. काही आम्हाला चांगली वाटतात, काही तुम्हाला चांगली वाटत असतील. तुमचे काय सजेशन असतील आम्हाला सांगत जा. कुठलं हॉटेल चांगलं आहे हे पण आम्हाला सजेस्ट करत जा. तर ठीक आहे मित्रांनो, असेच भेटू आपल्या पुढच्या स्वादानंदाच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे मस्त अशा खाऊल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.